नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग अनुदान योजना असेल, वृद्धपकाल योजना असेल, विधवा महिला असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील ऑफिसला गेल्यानंतर तिथे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचबरोबर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण विभाग असेल, तुमची ग्रामपंचायत असतील किंवा इतर सर्व शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या योजनेविषयी माहिती विचारल्यानंतर आपल्याला उडवाउडवीची उत्तर देतात. याचं कारण म्हणजे आपल्याला त्या योजनेविषयी माहिती नसणं किंवा त्या योजनेला कोणकोणते संदर्भ सहित शासकीय शासन निर्णय आहेत हे आपल्याला माहीत नाहीये. परंतु मित्रांनो, या लाभार्थ्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला घर बसले ही सर्व माहिती मिळणार आहे. मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं की राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा उपक्रम किंवा ॲक्टिव्हिटी किंवा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. राज्य सरकारच्या माध्यमातून एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व्हिस दिली जाणार आहे आणि त्या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही सहज पद्धतीने घर बसल्या शासकीय दरामध्ये जे काही शासकीय फी असते त्या दरामध्ये तुम्हाला सर्व योजनांचे फॉर्म त्याचबरोबर सर्व दाखले तुम्हाला सहज पद्धतीने मिळणार. लाभार्थ्यांच्या माध्यमातून कदाचित एक कमेंट्स अशी येऊ शकते, सर नागपूरमध्ये तर ही योजना सुरू आहे, ही सुविधा सुरू आहे, पण एक लक्षात ठेवा, नागपूरमध्ये जी सुविधा सुरू आहे ती फक्त माहितीपर आहे. तुम्ही माहिती घेऊ शकताय किंवा CM ऑफिस हे जे काही एक व्हॉट्सअपचं चॅटबॉक्स आहे ते सुद्धा तुम्हाला फक्त माहिती देतं. मात्र आता जे राज्य सरकारच्या माध्यमातून ही जी काही व्हॉट्सअपची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त एकदा तुमचं नाव टाकून, मोबाईल नंबर टाकून, OTP घेऊन फक्त व्हेरिफिकेशन करायचे, रजिस्टर करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हवी ती माहिती, बघा मी काय बोलतोय, हवी ती माहिती सहज पद्धतीने मिळणार आहे. कारण मित्रांनो, त्यावरती आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या योजनेची माहिती हवी आहे, कोणत्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे, कोणता दाखला तुम्हाला पाहिजे, त्या दाखल्यासाठी कोणते कागदपत्र लागतात, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात शासन निर्णय जे काही असतील, दिव्यांग बांधवांसाठी जे काही शासन निर्णय असतील ते सर्व शासन निर्णय सहज तिथे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला फक्त एक आता समजा आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो ऑक्टोबरचा हप्ता येण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन शासन निर्णय सांगा असं जरी तुम्ही त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तो शासन निर्णय डाउनलोड करायला येणार आहे. म्हणजे एवढी अतिशय सोप्या पद्धतीने सहज पद्धतीने तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. समजा एखाद्या, आता मी त्या दिवशी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग अनुदान योजना असेल किंवा इतर योजनेच्या लाभार्थ्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण विभाग असेल, तिथून 20% सेस फंडातून तुम्हाला गाई म्हशी किंवा मंडप किंवा साऊंड सिस्टम किंवा सायकली किंवा स्टॉल यासाठी तुम्हाला अनुदान मिळतं. मग या अनुदानासाठी लागणारी सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. कोणकोणते कागदपत्र लागतात आणि हे कागदपत्र पूर्ण महाराष्ट्र रिलेटेड नाही, तुम्हाला तुमच्या तालुक्यांमध्ये कोणकोणते कागदपत्र लागतात त्याची लिस्ट येणार. ते कागदपत्र गोळा करायचे आणि नंतर तो फॉर्म भरायला सुरुवात करायची. त्या ठिकाणीच एक लिंक तुम्हाला जनरेट होताना दिसणार आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगाल सर राज्य सरकारने ही जी सुविधा सुरू करणार आहेत ती संपूर्ण राज्यासाठी कॉमन असणार आहे, मग आमचा तालुका इथे आहे, या तालुक्याचा कसा फॉर्म भरणार? नाही, तुम्ही ज्यावेळेस तो फॉर्म भरायला घेणार त्यावेळेस तुमचा जिल्हा, तालुका तुम्ही टाकणार आणि तुम्हाला डिपार्टमेंट सुद्धा टाकायचं आहे. तर पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी तिथून मी सिलेक्ट केलं की तुम्हाला डायरेक्ट एक लिंक येणार आहे आणि ती लिंक ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर डायरेक्ट त्या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरायचं आहे. अतिशय सोपं आहे, म्हणजे खूप मोठा फॉर्म आहे असं नाही आहे. फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुमचा फोटो आणि जे काही सही वगैरे काय असेल ते अपलोड करायचे आणि खाली तुमचं जे काही चलन आहे ते भरायचं आहे. समजा आता उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, 70 रुपये लागतात, एकूण 70 रुपये लागतात. जातीचा दाखला काढायचा आहे 70. रहिवासी, समजा आता निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना रहिवास प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे, उपयुक्त आहे, तो काढायचा असेल तर फक्त 70 रुपये तुम्हाला मोजायचे. बाकी काहीही काळजी करायचं नाहीये. बाकी ऑटोमॅटिक ते तुमच्या व्हॉट्सअपलाच येणार आहे ठराविक कालावधीनंतर. तुम्ही सांगाल सर तहसील ऑफिसला जमा केल्यानंतर दिवसेंदिवस मुदत संपून सुद्धा आम्हाला ते दाखले मिळत नाही. एक लक्षात ठेवा, हा सगळा सिस्टम आता नियमात बसवलं जाणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी जर समजा दाखला आलाच नाही वेळेत तर त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करणं म्हणून ऑप्शन असतो, अपील करायचा ऑप्शन तुम्हाला देणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अपील केला का संबंधित अधिकारी
त्याला जबाबदार असतो आणि जर त्या अधिकाऱ्याने संबंधित दाखला वेळेत दिला नाही तर त्याला फाईन सुद्धा भरावा लागणार आहे. म्हणजे खूप सिस्टमॅटिक काम केलंय आणि त्याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. परंतु एक लक्षात ठेवा, हा एवढा मोठा चांगला सिस्टम हा मंत्री महोदय आपले उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते ते त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि आत्ता सध्या त्याच्यावरती प्राथमिक स्वरूपात 1-2 दिवसामध्ये काम सुद्धा पूर्ण होऊन संपणार आहे. मला सुद्धा त्या ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी दिली की सर तुम्ही याच्यावर बघून घ्या, काय चेंजेस काय वाटतं का, काय असेल तर आम्हाला सुचवा, तर मी त्यामध्ये जो काही 2-3 पॉईंट होते ते पॉईंट 100% त्या ठिकाणी सांगितले आणि 100% त्यावरती त्यांनी बदलसुद्धा केला. मी चेकसुद्धा केला तर ते बदलसुद्धा झालेला आहे. अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना या लोकांसाठी ज्या पद्धतीचे हे अधिकारी किंवा एजंट असतील, दलाल असतील ते वागणूक देतात, आर्थिक पिळवणूक त्या ठिकाणी केली जाते, तर ही आता थांबणार आहे किंवा संपणार आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस ही सुविधा अधिकृतपणे सुरुवात होणार ना त्यावेळेस आपण ना लाईव्ह सेशन घेऊया. तुम्ही कोणताही प्रश्न मला विचारायचा, मी तुम्हाला मोबाईलमध्ये तो करून दाखवेल, कारण मी ऑलरेडी ते सगळं बघितलेलं आहे. मला आपल्या निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना या सगळ्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त त्या व्हॉट्सअपचा किंवा त्या सर्व्हिसचा लाभ करून घेता येणार आहे याचा मी स्वतः प्रॅक्टिकल करून बघितलंय. खूप सुंदर आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणताही शासन निर्णय, समजा एखाद्याला दिव्यांग बांधव असेल, त्यांना असं वाटलं असेल की बाबा एसटीने प्रवास करण्यासाठी सवलत असते, ते परिपत्रक माझ्याकडे नाहीये, तर ते परिपत्रक तुम्हाला सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहे. हे सगळ्या गोष्टी AI मध्ये त्यांनी गुंफलेलं आहे, लिंक केलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला ते व्हॉट्सअप आहे त्या स्रोताकडे नेईल, त्या सिस्टमकडे नेईल, त्या पोर्टलकडे नेईल, त्या वेबसाईटकडे नेईल आणि तुम्हाला ती माहिती सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची ही योजना आहे आणि त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी इतर आपल्या बांधवांना सुद्धा सांगायचं आहे, जेणेकरून माझा निराधार बांधव आता सुशिक्षित होणार आहे. मी तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो, बाबांना तुम्हाला तहसील ऑफिसला किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा कुठल्याही दालनामध्ये जायचं असेल, कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जायचं असेल तर माहिती सहज जायचं आहे. आता एक म्हणजे मला स्वतःला एवढा आनंद झाला ना की माझा निराधार बांधव आता माहिती घेऊन जाणार की बाबा असा असा शासन निर्णय, एवढी मुदतीचा आहे, एवढं डॉक्युमेंट्स लागतात, मला का येत नाहीत. आता समजा त्या ठिकाणी मी एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सुचवला की माझ्या निराधार बांधवांना तहसील कार्यालयामध्ये जावं लागतं, हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला. तर हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला आम्हाला त्या ठिकाणीच सोयी उपलब्ध करून द्यावा, म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी येण्याची गरज नाही बसली पाहिजे. माझा दिव्यांग बांधव असेल, माझा वृद्धपकाल योजनेचा लाभार्थी असेल, त्या तहसील कार्यालयामध्ये फेऱ्या किंवा फटके नाही मारू शकत. मग तुम्ही जर एवढी मोठी सोयी सुविधा देताय तर माझ्या निराधार बांधवांना घर बसल्या त्यांच्याकडे ऑलरेडी ते हयातीचा दाखला किंवा उत्पन्न दाखला असणार आहे, ते त्यांचा लिंकवरती जाणार, म्हणजे व्हॉट्सअपला योजनेचं नाव टाकणार, तिथे रजिस्ट्रेशन जो सर्टिफिकेट नंबर वगैरे असेल आपला संजय गांधी निराधार योजनेचा तो नंबर टाकणार, डॉक्युमेंट्स अपलोड करायला येणार. अशा पद्धतीची सुद्धा मी त्या ठिकाणी सूचना केलेली आहे आणि त्याबद्दल 100% होकारात्मक निर्णय आलेला आहे. निदान तेवढं तरी झालं ना तरी भरपूर काही गोष्टी होणार आहे. दाखले वगैरे या सगळ्या गोष्टी सहज पद्धतीने होणार आहे, शासन निर्णय सहज पद्धतीने होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची, वेगवेगळ्या विभागांची माहिती सहज पद्धतीने मिळणार आहे. ज्यावेळेस हे सगळं काही तुमच्यासाठी, माझ्यासाठी उपलब्ध होईल अधिकृतपणे, त्यावेळेस मात्र आपण त्याच्यावर बारीक अभ्यास करणार आणि तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जाणार. पूर्ण गोष्टी शिकवण्याची पूर्ण जबाबदारी मी या ठिकाणी घेतोय, कारण अतिशय सुंदर आणि चांगलं आहे. फक्त त्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे असं मला वाटतंय. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून ही अतिशय महत्त्वाची सुविधा लवकरच तुमच्या माझ्यासाठी सुरू होणार आहे. आपण नक्कीच त्याचा लाभ घेणार आणि आपण सुशिक्षित बनूया. आपण भारताचे, महाराष्ट्राचे नागरिक आहोत. योजना असतील त्याचा लाभ घेण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे आणि आपल्या हक्काचे पैसे, हक्काचे अनुदान, हक्काचं सोयीसुविधा मिळाले पाहिजे यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.